तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखालील एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे बालरोग तज्ज्ञ. तर यासाठी इथं एक जागा आहे. तर कास्टनुसार इथं जागा देण्यात आलेल्या आहेत आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MD बालरोग तज्ज्ञ किंवा DCH तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल आणि जर तुमच्याकडे MDची पात्रता असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे भूलरोग तज्ज्ञ. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD भूलतज्ज्ञ किंवा DA तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल आणि तुमच्याकडे जर MDची पात्रता असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्त्रीरोग तज्ज्ञ. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD स्त्रीरोग तज्ज्ञ इथं लागणार आहे किंवा DGO तुम्हाला इथं लागेल. तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल आणि MDची जर पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते इथं 60,000 रुपये मिळणार आहे. तसेच या पदांसाठीची वयोमर्यादा आहे तर ती 69 वर्षापर्यंत आहे आणि वयवर्ष 60 नंतरच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेसाठी 50 गुण, तसेच थेट मुलाखतीसाठी तुम्हाला 50 गुण इथं असणार आहे आणि थेट मुलाखतीमध्ये तुम्हाला सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर या पदांसाठी अनुभवाच्या बाबतीत खाजगी व शासकीय अनुभव इथं ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित पत्रे जोडायचे आहेत. तर यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, तसेच जन्मतारखेचा पुरावा, ओळखपत्र, तर यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, पदासाठी लागणारी मूळ शैक्षणिक कागदपत्रे, तसेच रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे 15/9/2025 रोजी आणि मुलाखतीचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका. तर या ठिकाणी तुम्हाला सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.